महिन्याला 1 लाख रुपये नफा कमवायचा आहे, मग फक्त स्पेअर पार्ट्स विकू नका. हे गणित पहिलं समजावून घ्या. नमस्कार मित्रांनो, AR ऑटो स्पेअर मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण रोज मला आहे ना अनेक मेसेज येतात, अनेक फोन येतात. प्रत्येकजण एक प्रश्न विचारत असतो की सर, आपल्या स्पेअर पार्टच्या व्यवसायात जर आपण दुकान सुरू केलं तर आपल्याला दर महिन्याला 1 लाख रुपये नफा मिळू शकतो का? तर माझं उत्तर अगदी सहज असतं की नक्कीच हो. पण नुसतं दुकान सुरू करून तुम्हाला 1 लाख रुपये इन्कम मिळणार नाही. त्यासाठी योग्य सिस्टमने तुम्हाला काम करावं लागतं. आणि आज मी तुम्हाला सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या गोष्टी सांगणार नाही, तर मी गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या अनुभवातून जे शिकलोय ना तेच तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा स्पेअर पार्टचा व्यवसाय आधीपासून असेल किंवा तुम्हाला नवीन सुरू करायचा असेल तर ही महत्वाची एक ओळ तुमच्या अगदी गाठीला बांधून ठेवा की व्यवसायामध्ये नफा विक्रीमध्ये नसतो, तो खरेदीमध्ये असतो. ही जर ओळ तुम्हाला समजली ना, किंवा ह्या ओळीचा अर्थ जर तुम्हाला समजला ना, तर तुमचा व्यवसाय करण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आजही महाराष्ट्रात हजारो दुकानदार एकच चूक करतात, ते फक्त ओरिजिनल स्पेअर पार्ट्स भरून दुकान सुरू करायचं की आम्हाला फक्त ओरिजिनल स्पेअर पार्टच विकायचे. त्यांना काय वाटतं माहिती काय, ओरिजिनल स्पेअर पार्ट विकले म्हणजे आपण खूप पैसे कमवणार आहोत. पण ह्याच्या ऑटोमोबाईल्स मध्ये वास्तव आहे ना थोडं पूर्णपणे वेगळं आहे. ओरिजिनल स्पेअर पार्ट्स ठेवणे गरजेचंच आहे. ग्राहकाचा विश्वास टिकवायचा असेल तर ते अगदी आवश्यकच आहे. पण नुसते ओरिजिनल पार्ट्स विकून मोठा नफा मिळेल हा सर्वात मोठा गैरसमज तुमच्या डोक्यात आहे, तो काढून टाका. तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत जरी व्यवसाय केला तरी तुम्ही पैसे कमवू शकणार नाही. कारण अनेक ठिकाणी ओरिजिनल पार्ट्सवर साधारण तुम्हाला 20-22% मार्जिन मिळतं. काही ठिकाणी त्याच्यावर कमी तुम्हाला मिळतं. आपल्या परचेसवरती ते डिपेंड असतं. पण समजा तुम्ही आमच्याबरोबर म्हणजे AR ऑटो स्पेअर बरोबर थेट जर तुम्ही स्पेअर पार्टची मागणी आमच्याकडनं केलात तर तुम्हाला ओरिजिनल ब्रँडवर सुद्धा आम्ही 25 ते 30% पर्यंत तुम्हाला मार्जिन देऊ शकतो. पण इथे तुमची खरी कमाई सुरू होईल का? तर नाही होत. खरी कमाई सुरू होते जेव्हा तुम्हाला वेंडर ब्रँड आणि क्वालिटी अदर ब्रँड स्पेअर पार्टचं पूर्णपणे ज्ञान असतं. ते तुम्हाला समजायला लागतं की कोणते अदर ब्रँड्स, कोणते वेंडर पार्ट्स आपल्या दुकानामध्ये आपण ठेवायला हवेत. आता काही लोक लगेच म्हणतील, सर म्हणजे डुप्लिकेट स्पेअर पार्ट विकायचे का? तर अजिबात नाही. स्वस्त म्हणजे डुप्लिकेट असं कधीच होत नसतं. डुप्लिकेट पार्ट हा वेगळाच असतो, वेंडर ब्रँड वेगळा असतो आणि क्वालिटी अदर ब्रँड सुद्धा वेगळा असतो. तो फक्त तुम्हाला ओळखायला यावा लागतो. फरक एवढाच आहे, तुम्हाला योग्य फॅक्टरी आणि योग्य सप्लायरची माहिती असली पाहिजे. आता AR ऑटो स्पेअर मध्ये ह्याच गोष्टीवर आम्ही काम करतो. आम्ही तुम्हाला आमच्याकडून डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये योग्य दर्जाचे स्पेअर पार्ट निवडून देतो. त्याची गुणवत्ता आधीच आम्ही तपासलेली असते, कारण आमच्याबरोबर तो काम करतो त्याला आम्ही स्पेअर पार्टला आमच्या वॉरंटी दिलेली असते. म्हणूनच ग्राहक आमच्याबरोबर जो काम करतो तो समाधानी असतो आणि दुकानदाराचाही त्याच्यामध्ये नफा वाढतो. आता खरी गोष्ट काय आहे ते आपण समजावून घेऊया. महिन्याला 1 लाख रुपये नफा कमवायचा असेल तर किती इन्व्हेस्टमेंट लागते? समजा एखाद्याकडे फक्त 3 लाख रुपये आहेत आणि त्याच्या दुकानाचं भाडं आहे 25,000 रुपये. त्याचं लाईट बिल वेगळं आलं, स्टाफ असेल तर त्याचा पेमेंट वेगळा आला, त्याच्याकडे इंटरनेट असेल तर त्याचं बिल वेगळं आलं, वाहतूक, ट्रान्सपोर्ट, इतर खर्च, हे सगळं धरलं ना तर महिन्याला चांगलाच तुमचा खर्च होऊ शकतो. आता मला सांगा, 3 लाखाचा जर आपल्याकडे स्टॉक ठेवून आपण एवढा सगळा खर्च भागवू शकतो का? अजिबात नाही. कारण आपल्याला 1 लाख नफा काय, आपल्याला आपण लॉसमध्ये धंदा करू शकतो. अशा टायमाला आपण लॉसमध्ये असू शकतो, कारण ग्राहक दुकानात येतो तेव्हा त्याला पर्याय हवेत आणि एकाच पार्टचे वेगळे पर्याय आपल्याकडे नसणार. आता बघा, पर्याय म्हणजे काय, ग्राहकाला ओरिजिनल स्पेअर पार्ट पण द्यायचा, वेंडर, अदर ब्रँड हे तिन्ही आपल्याकडे ब्रँड त्याला दाखवायला अवेलेबल पाहिजेत. तर यासाठी तुमच्याकडे 3 लाख रुपये पुरणार नाहीत. कुणाला म्हणतोय ज्याचा 25,000 रुपये रेंट आहे, त्याचा ज्याचा 5 ते 10,000 रुपये रेंट आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही. तो आरामात या एवढ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये व्यवसाय करू शकतो. म्हणून आहे ना, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, फक्त पैसे गुंतवू नका, योग्य पद्धतीने ते पैसे गुंतवा. समजा आता तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत तर ती इन्व्हेस्टमेंट कशी कराल? तर ती सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्ही ओरिजिनल स्पेअर पार्ट मध्ये टाकाल का? तर असं केलं तर मूर्खपणाचं लक्षण होईल. तुमचा स्टॉक हा मिक्स स्वरूपात असायला हवा. आता मिक्स स्वरूपात म्हणजे कसं, उदाहरण द्यायचं झालं तर सुमारे 30% पार्ट तुमच्याकडे ओरिजिनल हवेत, 35% पार्ट तुमच्याकडे वेंडर आयटमचे हवेत आणि अजून 35% तुमच्याकडे क्वालिटी अदर ब्रँडचे हवेत. हे प्रमाण जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही 1 लाख रुपये सहज कमवू शकता. पण एका प्रकारच्या मालावर अवलंबून राहिलात तर तुम्ही अजिबात हे करू शकत नाही. आता दुसरा असा प्रश्न येतो की 1 लाख रुपये नफा कशातून कमवू शकतो?
तर तो एका ग्राहकातून येत नाही, तो येतो हजारो छोट्या व्यवहारातून तयार होतो. आज एक मेकॅनिक समजा तुमच्याकडे स्पेअर पार्ट न्यायला आला, उद्या एक रिटेल ग्राहक तुमच्याकडे स्पेअर पार्ट न्यायला आला, परवा कुठल्या गॅरेजवाले तुमच्याकडे आणखी स्पेअर पार्ट न्यायला आले. दिवसातून एखाद्या दुकानाला होलसेल सप्लाय तुमच्याकडनं जर जात राहिला, असंच हळूहळू करत करत तुमचा महिन्याचा व्यवसाय तयार होतो आणि ते तुम्हाला 1 लाख का 1 लाखापेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. म्हणून मेकॅनिक नेटवर्क तयार करा, गॅरेजवाल्याशी चांगले संबंध ठेवा, दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला योग्य पर्याय समजावून सांगा. त्याला फक्त महाग पार्ट ढकलू नका, त्याच्या बजेटनुसार योग्य पर्याय त्याला द्या, तो पुन्हा तुमच्याकडेच येईल. आणखीन एक मोठी चूक काय करतात लोक, काही दुकानदार जास्त मार्जिन दिसलं म्हणून न चालणारा माल सुद्धा स्टॉक भरून ठेवतात आणि हा डेड स्टॉक तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून जातो. मग तुमच्या दुकानात 10 लाखाचा काय 50 लाखाचा माल असला तरी तो तसाच पडून राहणार आहे. कारण दुकानात पडून असलेला माल म्हणजे बंद पडलेले पैसे, तुमचे अडकून राहिलेले पैसे. त्यापेक्षा कमी बजेट असू दे, फास्ट मुव्हिंग पार्ट्सवर जास्त भर द्या. दर महिन्याला कोणते पार्ट सर्वाधिक विकले गेले, कोणते पार्ट पडून राहिलेले आहेत, कोणत्या कंपनीचा माल जास्त चाललाय आपल्याकडे, ह्याची नोंद आपल्याकडे असायला हवी. ह्याला व्यवसायाची खरी सिस्टम म्हणतात. AR ऑटो स्पेअर फक्त स्पेअर पार्ट्स आम्ही तुम्हाला देत नाही, आम्ही व्यवसाय करण्याची पद्धत देतो. योग्य स्पेअर पार्ट परचेस कसे करायचे याची संपूर्ण माहिती देतो. योग्य स्टॉकचं तुम्हाला प्लॅनिंग करून देतो. फास्ट मुव्हिंग पार्ट्स कोणते आहेत ह्याची संपूर्ण माहिती देतो, याची संपूर्ण लिस्ट देतो. वॉरंटी असलेले तुम्हाला स्पेअर पार्ट आमच्याकडून मिळतात. वेंडर आणि अदर ब्रँडची तुम्हाला योग्य निवड करायला सांगतो. तुमच्या बिझनेसला संपूर्ण गायडन्स करतो. आमच्या फ्रँचायझीचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट राहतो आणि सतत तुम्हाला लाईफ टाईम आमच्याकडनं मार्गदर्शन राहतं. म्हणून आमच्यासोबत आहेत ना जोडलेले अनेक व्यावसायिक अधिक आत्मविश्वासाने व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, महिन्याला 1 लाख रुपये नफा हा नशिबाचा खेळ नाही आहे, तो योग्य गणिताचा परिणाम आहे. योग्य इन्व्हेस्टमेंट, योग्य लोकेशन, योग्य स्पेअर पार्टचा तुमचा स्टॉक, योग्य तुमची खरेदी केलेली जागा, योग्य तुमचे ग्राहक आणि योग्य तुमची सिस्टम, ही सगळी चाकं एकत्र फिरली तर व्यवसाय मोठा हा होणारच आहे. जर तुम्हाला स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय पुढच्या स्तरावर तुम्हाला न्यायचा असेल तर AR ऑटो स्पेअर सोबत एकदा नक्की संपर्क करा. कारण आम्ही फक्त माल विकत नाही, आम्ही व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला साथ देतो. आमचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. तुमचं नाव आणि जिल्हा आम्हाला मेसेज करा, तुम्हाला योग्य ती माहिती आम्ही पाठवली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.